आपण पाहतोय धावफलक 2 गडी बाद 10 धावा. जागा बनवली, क्षेत्ररक्षक होते पॉइंटचे, त्यांना बीट करत बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार, जाईल सीमारेषा पार. ज्या फटक्याची आवश्यकता येते ती शेवटच्या टप्प्यावर दुसऱ्या षटकाच्या 4 धावा येत आहेत. चौकार. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपलाय. 2 विकेट गमावल्यात आणि धावफलकोती स्कोर कार्ड बनवलं गेला. 14 धावा त्या मात्र धावफलकोत आहेत. कारण अभि पुंडे तो मात्र इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. अभिला आपण पाहिलं तर आंबेगाव तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. यावेळीचा चेंडू होता अक्रॉस द बॅटने खेळला गया. प्रचंड मोठा चेंडू देखील आपण पाहिलं तर चालेल. सीमा पार ऑन साइड मिड विकेटला आलाय. खणखणीत चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुल टॉस बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळले. जास्त एलिव्हेशन नव्हतं, बॉल गॅप मधून बाहेर गेला आणि हा चौकार सुद्धा खूप महत्वाचा होता. सुकाई प्रतिष्ठा तर तिथे धावा पाहायला मिळाल्या. रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच केलाय. सूर्यकुमार यादव स्टँडच्या पलीकडे पाठवून दिलाय. अफलातून गगनचुंबी षटकार. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यात आहेत त्या गोष्टींचा फायदा उचलायला हवा. आता टप्पा आवाक्यात होता, स्लॉट मध्ये होता आणि त्यानंतर बघा ताकद, टायमिंग आणि त्यानंतर चांगलं स्ट्रोक सिलेक्शन. षटकार वसूल केले. धावसंख्या 27. 13 बनवले आणि 41 धावांवर आता सुकाई प्रतिष्ठान सफल झाले. ऑन साइडला हुक केलंय, गोलंदाजावर केलं आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. षटकार 6 धावा. जबरदस्त बॅटिंग अभि पुंडेकडनं आपण पाहतोय. मिळालेल्या संधीचं सोनं तो मात्र इथे मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून येत असताना आज पुण्यनगरी आणि आपली एनबी ट्रॉफी तो मात्र गाजवताना पाहायला मिळतोय. शेवटचे 23 चेंडू आणि बनवायच्या 29 धावा. यंग टॅलेंट आहे जे आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता वन्स अगेन बॅक टू बॅक 2 इन रो. एका पाठोपाठ एक जबरदस्त फटका. अभि पुंडे आज इथे मात्र करतोय आक्रमण. चेंडू मात्र पाठवतोय थेट सीमा पार. षटकार. सर्वात मोठं पुनरागमन म्हणजे स्वतःला खुश करणं आणि आता तीच स्वतःच्या संघाला खुश करणारी फलंदाजी या 2 फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. त्यातल्या त्यात अभि आता अनस्टॉपेबल बनलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू होता अभि पुंडेनं काय कल्लात्मक दर्जाचा फटका मैदानावरती केलाय. वेगळ्या धाटणीचा रिव्हर्स मैदानावरती पाहायला मिळतोय. चेंडू मात्र चाल सीमा पार. अभि पुंडेच्या बॅट मधून आलाय. खणखणीत सनसनीत चौकार. मी हायतो की काय असंच कुठेतरी आता मला जाणवायला लागलेलं आहे. कारण 4थ्या षटकामध्ये हायलाइट पाहिली, 5व्या षटकामध्ये हायलाइट पाहिली आणि अचानकपणे आता डाव बदललेला आहे, सामना बदललेला आहे. सामना जवळपास झुकलेला आहे सुकाई प्रतिष्ठान DTDC संघाच्या बाजूने. कारण धावसंख्या आहे 59, 3 गडी बाद आणि जिंकण्यासाठी एक सिंगल, एक टॉट बॉल. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटना अभि पुंडे. MS धोनी स्टाईलने सामना संपवतोय. सामना इथे मात्र विजय होतोय आणि सामना इथे मात्र जिंकतोय सुकाई प्रतिष्ठान सांगवी. शिवभाऊ कांबळे यांच्या मालकीचा संघ मात्र होईल पहिल्याच मॅच मध्ये विजेता.